नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील. कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार आणि सध्याची परिस्थिती काय, निर्यात शुल्क संदर्भातील महत्त्वाची अपडेट संपूर्णपणे जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनल नवीन असाल तर माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. स्क्रीनवर बघतच आहात खासदार भास्कर बघरेंचा सवाल. केंद्र सरकार कांदा निर्यात शुल्क केव्हा रद्द करणार? भारतीय जनता पक्षाच्या विविध नेत्यांनी यापूर्वी कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत केंद्र सरकारला विनंती देखील करण्यात आली आहे, मात्र सरकार त्यांच्याकडे कधी लक्ष देणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यात कांद्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. सिन्नर येथे जवळपास 600 रुपयाचे भाव कमी झाले आहे. त्याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार भास्कर बघरे यांनी केंद्र शासनाला कांदा उत्पादक या ठिकाणी उत्पादनाच्या प्रश्नाकडे केव्हा लक्ष देणार असा प्रश्न केला आहे. या संदर्भात त्यांनी संसदेत हा प्रश्न उपस्थित केला. केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी केल्याने यापूर्वी शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले. निर्यात शुल्क 40% 20% करण्यात आले आहे, मात्र हे शुल्क शून्यावर आणण्याची गरज आहे. याबाबत अनेकदा चर्चा झाली आहे, मात्र सरकार याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे. केंद्र सरकारने कांदा उत्पादन दिलासा मिळेल असा दर देण्याची व्यवस्था केली पाहिजे. केंद्र शासनाकडून या ठिकाणी बाजार हस्तक्षेप योजना आणि अन्य माध्यमातून सातत्याने शेतकऱ्यांची अडवणूक या ठिकाणी बघितलं तर केली जाते. त्याचा फायदा अन्य देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. तर भेटूया पुढे. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद.